आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। मृत्यूच्या अफवांदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी पत्रकार परिषद घेऊन इराणवर हल्ले आणखी तीव्र करण्याचा दिला इशारा। आता जमिनीवरच्या युद्धासाठीही आम्ही तयार म्हणत दिली धमकी। इराणमधल्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यावरून नेतन्याहू आणि ट्रम्पमधला विसंवाद समोर। हल्ले केल्याची नेतन्याहूंची कबुली, तर यापुढे तेल प्रकल्पांना लक्ष्य करणार नाही अशी ट्रम्प यांची सारवासारव। इराणवर आणखी मोठा हल्ला करणार अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्या इशाऱ्यानं उडाली खळबळ। इस्रायलच्या हैफाममधील ऑइल रिफायनरीवर इराणचा जोरदार मिसाईल अटॅक। हल्ल्यात ऑइल रिफायनरीचं मोठं नुकसान झाल्याची भीती। अमेरिकेचे F-35 जेट पडल्याचा इराणचा दावा, तर वैमानिक सुरक्षित असल्याचा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा दावा। लेबनॉनमध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एका न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी आणि कॅमेरामॅन जखमी। लाईव्ह रिपोर्टिंगच्या वेळी रिपोर्टरच्या मागे मिसाईल कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद। या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, आज आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। इराण अमेरिका युद्धावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य। भविष्यात त्रास सहन करावा लागेल, मोदींना टोला। 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न, पण राज्यावर कर्ज 11 लाख कोटींचं। राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटींचं कर्ज असल्याची करून दिली आठवण। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण, कधी धमक्या तर कधी गुंगीचं औषध देऊन वारंवार लैंगिक अत्याचार। FIR मधून धक्कादायक माहिती समोर। संगमनेरमधील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार। पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर। आणि वंताराला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। वंतारा विरोधातील जनहित याचिका फेटाळली। कुठलीही अनियमितता नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा।